श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 74 श्रीरामांचे पुष्पक विमानात आरोहण या अध्यायातील व साधकाच्या दृष्टीने पाहू यामधीलही जो राहिलेला भाग आहे तो आपण आज पाहणार आहोत. ओम श्रीराम. अध्याय 74 श्रीरामांचे पुष्पक विमानात आरोहण साधकाच्या दृष्टीने पाहू यामधील राहिलेला भाग. आता श्रीराम प्रभू या विमान प्रवासात येणाऱ्या महान स्थळांची माहिती सांगत आहेत. तर हा संकेत म्हणजे साधकाच्या या गुरुकृपा विमान प्रवासामध्ये त्याचे सद्गुरू त्याला या प्रवासामध्ये येणाऱ्या अनेक टप्प्यांचे अनेक स्तरांचे अनुभव देत देत पुढे घेऊन जातात. हे टप्पे किंवा हे स्तर आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेले आहेत. जसे की आज्ञाचक्रानंतर आऊटपीठ, श्रीहाट, गोल्हाट, ब्रह्मगुंफा, चंद्रामृत तळे व सहस्रदल व पुढे ब्रह्म परब्रह्म ही महान स्थळे या विमान प्रवासात येतात. तसेच दुसऱ्या पद्धतीने पाहिले तर भावावस्थेनंतर शून्य, निशून्य, महाशून्य व निर्वाण ही महान स्थळे होत. हीच गोष्ट श्री अरविंदांच्या पूर्णयोगामध्ये अशा पद्धतीने मांडली आहे की चैत्यपुरुषाच्या म्हणजे शिवाच्या प्राप्तीनंतर उच्च मन, प्रकाशमय मन, प्रेरणामय मन, अधिमानस म्हणजेच ब्रह्म, अतिमानस, सच्चित आनंद, परब्रह्म ही महान स्थळे होत. अशा या महान स्थळांची प्राप्ती सद्गुरु कृपेने या विमान प्रवासात साधकाला होत असते. आता या कथेमध्ये श्रीराम प्रभू बाकीच्या वानरसेनेला पायी चालत अयोध्येला यावे असे सांगतात व निवडक लोकांसह विमानातून प्रवास करतात. तेव्हा आध्यात्मिकदृष्ट्या असे काही थोडेच जीव किंवा साधक असतात की जे हा ऊर्ध्वस्थित विमान प्रवास करू शकतात. तर मग या बाकींच्या जीवांचे काय? त्यांनी काय व कसा प्रवास करावा व ती मुक्तिरूप अयोध्या मिळवावी? तेव्हा श्रीराम प्रभू किंवा ते सद्गुरू सांगतात की ज्याला जमेल तशी भक्ती साधना करत करत उशिरा का होईना म्हणजे अनेक जन्म घेत घेत त्या मुक्तीपर्यंत यावे. मात्र यावेच लागेल, नाहीतर ही मानवी जीवनाची संधी जर का निघून गेली तर मग खूप मोठा गोता खावा लागेल. कारण मग परत 84 लक्ष योनीमध्ये फिरावे लागेल व त्यामध्ये खूप दुःख, पीडा, भोग, वेदना भोगाव्या लागतील. त्यानंतर मग केव्हा मानव जीवनाची प्राप्ती होईल ते सांगता येणार नाही व मुक्तीचे ज्ञान फक्त मानवी जीवनातच असते. बाकीच्या सर्व योनी फक्त भोग योनीच असतात आणि पुन्हा मानवी जीवन मिळाल्यानंतर सुद्धा याच मार्गाने म्हणजे भक्ती साधना सद्गुरू यांच्या मार्फतच त्या मुक्तीपर्यंत जाता येते. तर मग सज्जन हो, आत्ताच याच मानवी जन्मात हा प्रयत्न का नको? आता आपण
जो राहिलेला भाग आहे या अध्यायातील सुद्धा तो आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आता आपण याचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करू. इथे कथेत म्हटलंय की श्रीराम प्रभू त्या विमान प्रवासात महान स्थळांची माहिती देत आहे. हा विमान प्रवास म्हणजे काय हे आपण मागच्या भागात आपण पाहिलेलं आहे. कसं तिथपर्यंत यायचं, काय पात्रता लागते हे आपण पाहिले. आता ते महान स्थळांची माहिती सांगतात. हा जो संकेत आहे तो साधकाच्या दृष्टीने कसा, तर साधकाच्या त्या या गुरु कृपारूप विमान प्रवासामध्ये त्याचे सद्गुरू या प्रवासात येणाऱ्या अनेक टप्प्यांची, अनेक स्तरांची, असे अनेक अनुभवांचे स्तर त्याला किंवा असे अनुभव देत देत त्याला पुढे घेऊन जातात. म्हणजेच श्रीराम महान स्थळे सांगतात आणि साधकाला त्याचे सद्गुरू या अशा एका एका पायरीवर, एका एका टप्प्यावर वर 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 आणि प्रत्येक पायरीवर एक स्थळ किंवा एक अनुभव असतो, एक टप्पा असतो, एक अवस्था असते. या अवस्था देत देत त्याला पुढे पुढे घेऊन जातात. आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मांडलेले आहेत. आपण इथे फक्त एक दोन पद्धती पाहूया. त्या कशा, तर पहिली गोष्ट म्हणजे आज्ञाचक्रापर्यंत येणे, आणि हाच प्रवास खूप मोठा असतो आपल्या दृष्टीने, जीवाच्या साधकाच्या दृष्टीने. आज्ञाचक्रापर्यंत येणे, सद्गुरूंशी किंवा तिथे चैत्यपुरुषाशी किंवा शिवाशी भेट घेणे, त्याच्याशी एकरूप होणे, हाच प्रवास खूप मोठा असतो. पण त्यानंतरच्या ज्या महान स्थळे आहेत किंवा जी महान अवस्था आहेत त्या अशा की आज्ञाचक्रानंतर आउटपीठ, श्रीहाट, गोल्हाट, ब्रह्मगुंफा, चंद्रामृत आणि सहस्रदल कमल हे भ्रूमध्य आहे. इथे सहस्रदल कमल आहे. हा एवढाच प्रवास आहे, पण तो खूप क्लिष्ट आणि खूप मोठा प्रवास आहे. त्यात हे 6 टप्पे आहेत. काय, आज्ञाचक्र, त्यानंतर आउटपीठ येतं, श्रीहाट येतं, गोल्हाट येतं, ब्रह्मगुंफा येते. तर ह्या अवस्थांचं वर्णन करणं सुद्धा खूप अवघड आहे. कारण हे ज्याला त्याचा अनुभव येतो तोच याचं वर्णन करू शकतो किंवा त्यालाही शब्द अपुरे पडतात. आउटपीठ म्हणजे काय, आउटपीठ ही विठ्ठलोबा मध्ये सुनीळाची प्रभा संतांनी वर्णन करून ठेवलेली आहे. श्रीहाट म्हणजे काय, हाट म्हणजे बाजार, कशाचा, श्री ऐश्वर, म्हणजे कुठलं ऐश्वर, पैसा सत्ता संपत्ती नव्हे, आध्यात्मिक ऐश्वर, आनंद. हा आनंदाचा हाट म्हणजे बाजार भरलेला. हे खूप वैशिष्ट्यपूर्ण अवस्था आहे. आपण त्याचा इथे अपोह करू शकत नाही. फक्त मी त्यांची नावं सांगितली की आउटपीठ, श्रीहाट, गोल्हाट, ब्रह्मगुंफा, चंद्रामृत, इथे अमृत प्राप्ती मिळते. अमृताचा थेंब हा सतत पडत असतो, परंतु तो जठराग्नीवर पडतो आणि जळून खाक होते. म्हणून तर साधनेने जेव्हा साधक जागृत होतो आणि भ्रूमध्यावरून सद्गुरूंशी कृपेतून जो पुढे प्रवास होतो, तेव्हा तो जो अमृताचा थेंब आहे तो जीवाला मिळतो आणि जीव चिरंजीवी होतो, परत जन्ममृत्यूच्या चक्रात सापडत नाही. ते चंद्रामृत आणि त्यानंतर सहस्रदल कमल, आणि तिथे आपला आत्मा असतो. आणि त्यानंतरही पुढे मग विश्वात्मा, ब्रह्म आणि परब्रह्म अशी ही महान स्थळे आहेत. किंवा दुसऱ्या पद्धतीने एक इथे सांगितलं की काय, साधकाला किंवा भक्ताला, हे भक्ताच्या विषयी आपण असंही वर्गीकरण करू शकतो की ह्या वरच्या ज्या अवस्था आहेत त्या ज्ञान अवस्था आहेत, ज्ञानमार्गीच्या. आता भक्त मार्गीच्या कशा, तर भक्त भावावस्थेमध्ये शिरतो, तिकडे आज्ञाचक्र, तिथेही आज्ञाचक्रच आलेलं असतं, परंतु भक्तीचा मार्ग आणि तो ज्ञानाचा मार्ग. भावावस्था निर्माण होणे म्हणजेच आज्ञाचक्रावर येणे. भावावस्था मिळवण्यासाठी पाठीमागे खूप मोठी साधना करावी लागते. भावावस्था अशी लगेच मिळत नाही. भावावस्थेनंतर तो शून्य अवस्थेत शिरतो, शून्यानंतर निशून्य अवस्था, निशून्यानंतर महाशून्य अवस्था, त्यानंतर निर्वाण, त्यानंतर ही ब्रह्म परब्रह्म. याच वेगळ्या पद्धतीप्रमाणे, संप्रदायाप्रमाणे म्हणा किंवा प्रवासाप्रमाणे म्हणा, काही म्हणा, त्यानंतर अशी ही महान स्थळे आपल्याला पाहायला कुठल्याही मार्गाने जा, ही महान स्थळे आपल्याला त्या प्रवासामध्ये पाहायला मिळतात. किंवा तिथे श्री अरविंदांचं एक उदाहरण दिले की योगी श्री अरविंदांच्या पूर्ण योगामध्ये त्यांनी अशी पद्धत मांडली की चैत्यपुरुषाच्या म्हणजेच शिवाच्या म्हणजेच भ्रूमध्ये, शिवाची प्राप्ती कुठे होती, भ्रूमध्यात, चैत्यपुरुष भ्रूमध्यातच.
हृदयाच्या खूप खूप पाठीमागे, किंवा आपला अंतरात्मा हा आपल्याला इथे सापडतो भ्रूमध्यामध्ये, म्हणजे आज्ञाचक्रावर. आणि त्यांनी काय म्हटले, चैत्य पुरुषाच्या प्राप्तीनंतर, म्हणजे शिवाच्या प्राप्तीनंतर ज्या अवस्था त्यांनी मांडल्या त्या शुद्ध आणि निर्गुणाच्या अवस्था आहे सगळ्या. काय, हायर माइंड, उच्च मन, त्यानंतर प्रकाशमय मन, त्यानंतर प्रेरणामय मन, त्यानंतर अधिमानस श्री अरविंद ज्याला अधिमानस म्हणतात, ओव्हर माइंड म्हणतात, त्यालाच आपल्या पारंपरिक भाषेत ब्रह्म, त्यानंतर अतिमानस, त्यानंतर सतचित आनंद ही अवस्था, आणि त्यानंतर परब्रह्म अवस्था. अशा या महान स्थळांची प्राप्ती त्या साधकाला सद्गुरूंच्या कृपेने या विमान प्रवासामध्ये होत असते. याचं विश्लेषण जर केलं तर खूप प्रचंड आहे, खूप मोठं आहे. ह्या ज्या अवस्था सांगितल्या त्या, आणि त्या अनुभवानेच घ्यायच्या असतात. आपण कितीही गप्पा मारल्या तरी त्याचा एक सांकेतिक शब्द कळतो, एक समजतं की हां असं असं आहे, परंतु याचा अनुभवच घ्यावा लागतो. म्हणून हे सगळं जे आहे ना, म्हणजे माझ्या मते भ्रूमध्याच्या पुढचा जो प्रवास आहे, तो प्रवास ज्याचा त्याचा अनुभवाचा, अनुभूतीचा प्रांत असतो, तो फार वेगवेगळ्या साधकाला वेगवेगळ्या पद्धतीने तो येत असतो. प्रत्येकाचं प्रकृती, त्याचा पिंड, त्याचा स्वभाव, त्याची धारणा, त्यांनी केलेली साधना, त्याचे सद्गुरू, त्यांची कृपा, या सगळ्यांना धरून ह्या अनुभवाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. त्यामुळं त्याचं विश्लेषण इथे करणं ठीक नाही. पुढे ते म्हणतात की या कथेमध्ये श्रीराम प्रभू बाकीच्या वानर सेनेला पायी अयोध्येला यावेळेस सांगतात, व निवडक मंडळीसह तो विमानात बसून ते प्रवास करतात. तर ते त्याचा आध्यात्मिकदृष्ट्या किंवा साधकाच्या दृष्टीने काय संकेत, तर आध्यात्मिकदृष्ट्या असे काही थोडे जीव किंवा साधक असतात की ते हा ऊर्ध्वस्थित विमान प्रवास करू शकतात. तर मग इथे प्रश्न उपस्थित केला, तर मग बाकीच्या जीवांचे काय, त्यांनी काय व कसा प्रवास करावा व ती मुक्तिरूप अयोध्या मिळवावी. तेव्हा श्रीराम प्रभू किंवा ते सद्गुरू सांगतात की ज्याला जसे जमेल तशी साधना भक्ती करा, कारण सगळेच अशी झेप घेऊ शकत नाही. मग सामान्यपणाने त्याचेही आपण पुढच्या भागामध्ये प्रवास पाहणार आहे आपण, की आपल्या अध्यात्मशास्त्रात 4 प्रकारचे प्रवास सांगितलेत, म्हणजे पिपिलिका मार्ग, मीन मार्ग, कपी मार्ग, विहंग मार्ग, ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. परंतु मग ज्याला जसे जमेल त्याने तशी साधना भक्ती करावी, उशिरा का होईना, म्हणजे जन्म घेत राहायचं पण साधना भक्ती करत राहायची, की जेणे मिळून निदान मला पुन्हा मानवी जन्म मिळेल. आणि जर तीही नाही करू शकलो, आणि जर का ही मानवी जीवनाची संधी संपली, म्हणजे आपण पापच कर्म करत राहिलो, तर पुन्हा आपल्याला मानवी जन्म मिळेल की नाही याची खात्री नाही. आणि मानवी जन्म जर मिळाला नाही की पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये फिरायचं, तिथं दुःख, वेदना, पीडा या सगळं भोगायचं. जेव्हा पुन्हा पाप आणि पुण्याची साम्यावस्था येईल तेव्हा मग मानवी जन्म मिळेल. त्यानंतर सुद्धा याच मार्गाने, म्हणजे कुठल्या मार्गाने, तर भक्ती, साधना, सद्गुरू याच मार्गाने मुक्तीपर्यंत जाता येते, दुसरा मार्ग नाही. कारण मुक्तीची संधी फक्त आणि फक्त मानवी जीवनामध्ये आहे. मानवी जीवनच मुक्ती मिळू शकतं. बाकीचे ज्या योनी आहेत, ज्या 84 लक्ष योनीमधील शेवटची योनी म्हणजे मानवी योनी, बाकीच्या योनीमध्ये त्या जीवाला फक्त भोग भोगायचे, पाप पुण्याचं भोग भोगत ती एक एक योनी संपत जेव्हा तो मानवी योनीमध्ये येतो, तेथे त्याला मन, बुद्धी, समज, विवेक ह्या गोष्टी ईश्वराने प्रदान केलेल्या असतात. आणि त्याच्या बळावर तो विचार करतो की आपण यातून सुटका करून घेतली पाहिजे, आपण मुक्ती मिळवली पाहिजे, आपण ईश्वराची भक्ती केली पाहिजे, साधना केली पाहिजे, ईश्वराकडे गेले पाहिजे. हा विचार फक्त आणि फक्त मानवी मनच करतं. बाकी प्राण्यांचं, वनस्पतींचं, प्रकृतीतल्या घटकांचं किंवा कुठल्याही किडा, मुंगी हे जीव हा विचार करू शकत नाही. त्यांच्याकडे तेवढी क्षमताच नसते. ती क्षमता फक्त मानवी जीवनामध्ये आहे. आणि म्हणून मानवाने ही मुक्तीची संधी सोडता कामा नये. म्हणून त्याने मग कुठल्या मार्गाने तर भक्ती, साधना, सद्गुरूंची प्राप्ती करून घ्यावी. त्यांच्या निर्देशानुसार प्रचंड
तळमळीने, प्रेमाने, मोठ्या भक्तीने साधना भक्ती करावी, शुद्धीकरण प्रक्रिया कार्यान्वित करावी, आपलं संपूर्ण स्तर म्हणजे मन, प्राण, देह शुद्ध करावेत, भ्रूमध्यस्थित आज्ञाचक्रापर्यंत यावे, तिथे आपल्या अंतरात्म्याशी म्हणा, शिवाशी म्हणा, चैत्यपुरुषाशी म्हणा किंवा सद्गुरूशी म्हणा एकरूप व्हावे, त्यांची कृपा संपादन पूर्ण कृपा प्राप्त करून घ्यावी आणि मग त्यांच्या कृपारूप विमानात बसून हा पुढचा प्रवास करावा. हेच याचं सार असावं. यामध्ये जो राहिलेला भाग आहे तो आपण पुढच्या भागात पाहूया. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.